विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत व्हीजेटीआय कॉलेजचा रिव्ह्यू. या रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला कॉलेजमध्ये अवेलेबल असणाऱ्या ब्रांचेस, कॉलेजबद्दल बेसिक डिटेल्स, त्याच्यानंतरनं कॉलेजचं प्लेसमेंट पॅकेज, ओके, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर वगैरे, कट ऑफ असतील या सर्व गोष्टींबद्दल मी याच्यामध्ये तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. यापूर्वी या सीरीजमध्ये मी सीओईपी कॉलेज आणि पीआयसीटी कॉलेज यांच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवले. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील आपल्या चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्ही तिथून डायरेक्टली पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओच्या लिंक्स प्रोव्हाईड करतो. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा. तुम्हाला तिथे लिंक्स मिळून जातील. तुम्ही ते व्हिडिओ कंप्लीट करा. व्हीजेटीआय कॉलेज हे मुंबईचं वन ऑफ द बेस्ट म्हणजे आपण सीओईपीच्या कंपॅरिझनमध्ये हे कॉलेज मानू शकतो. बरं, आता याचे बेसिक डिटेल्स आपण काय-काय पाहणार किंवा या पीपीटीमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय-काय पाहायला मिळणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कॉलेजचे बेसिक डिटेल्स. नंतरनं कॉलेजमध्ये किती ब्रांचेस अवेलेबल आहेत. त्याचबरोबर त्याची इनटेक कॅपॅसिटी किती आहे. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत कॅटेगरी वाईज कट ऑफ. ओके, म्हणजे तुम्हाला किती एम-एस-टी सी-ई-टीमध्ये पर्सेंटाइल पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला व्हीजेटीआय कॉलेज मिळेल. त्याच्यानंतरनं काय कॉलेजचं असणारं फी स्ट्रक्चर जर तुमचं तिथं सिलेक्शन झालं, ओके, तर ॲडमिशनसाठी तुम्हाला किती रुपयांची गरज आहे, हे तुम्हाला समजून जाईल. त्याच्यानंतरनं प्लेसमेंट रेकॉर्ड 4 वर्षानंतर तुम्हाला कितीचं पॅकेज मिळू शकतं किंवा याच्या अगोदर तुम्हाला किती पॅकेज मिळालं, याच्या अगोदर तिथल्या विद्यार्थ्यांना किती पॅकेज मिळालंय, हे तुम्हाला समजून जाईल. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक फायनल कन्क्लुजन सांगेन कॉलेजबद्दल. तर चला आपण सुरू करूया व्हिडिओला. तत्पूर्वी फक्त चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता बेसिक डिटेल्स. कॉलेजचं नाव तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की व्हीजेटीआय मुंबई. लाँग फॉर्म काय आहे? तर वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट व्हीजेटीआय माटुंगा मुंबई. माटुंगा या ठिकाणी कॉलेज लोकेटेड आहे मुंबईमध्ये. मुंबई सिटीमध्ये हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट कोड जर आपण पाहिला तर 03012 हा व्हीजेटीआय मुंबईचा इन्स्टिट्यूट कोड आहे. हा तुम्हाला कधी लागणार? ज्यावेळेस तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन करणार, त्याच्यानंतर कॅप ऑप्शन फॉर्म तुम्ही ज्यावेळेस फिल करणार, ओके. तर त्यावेळेस तुम्हाला इन्स्टिट्यूट कोड लागणार. त्याच्यानंतर इस्टॅब्लिशमेंट इयर जर आपण पाहिलं, तर 1887 मध्ये हे कॉलेज सुरू झालं. त्याच्यानंतरनं रिजन ऑफ कोर्स मुंबई सिटी. त्यानंतर स्टेटस जर आपण पाहिलं, ओके, तर हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. ओके, व्हीजीटीआय मुंबई हे गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि त्याचबरोबर इथं कोणत्याही प्रकारची मायनॉरिटी प्रेझेंट नाही. आता मुंबईचे बरेचसे कॉलेजेस आहेत, की ज्यांच्यामध्ये मायनॉरिटी प्रेझेंट असते. मायनॉरिटी म्हणजे काय? सिंधी मायनॉरिटी, जैन मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी यासाठी स्पेशल रिझर्व्हेशन असतं. पण व्हीजीटीआय मुंबईमध्ये तसं कोणत्याही प्रकारचं रिझर्व्हेशन नाहीये. बरं, त्याच्यानंतर आता आपण पाहूया, की कॉलेजमध्ये अवेलेबल असणाऱ्या ब्रांचेस विथ इनटेक कॅपॅसिटी. फर्स्ट ऑफ ऑल कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रांच अवेलेबल आहे आणि टोटल 63 इनटेक आहे. ओके. त्याच्यानंतरनं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अवेलेबल आहे आणि सगळ्यात जास्त कट ऑफ हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा जातो. त्याच्या पण 63 सीट्स आहेत. त्याच्यानंतरनं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय-टी ही ब्रांच अवेलेबल आहे. 63 सीट्स त्याच्या आहेत. त्याच्यानंतरनं जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सेम 63 म्हणजे इंटेक जर आपण पाहिलं, तर सर्व ब्रांचचं इंटेक हे जवळपास सेम आहे. त्याच्यानंतरनं ई-एन-टी-सी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही ब्रांच अवेलेबल आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही देखील ब्रांच अवेलेबल आहे. त्याच्यानंतरनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रांच अवेलेबल आहे. प्रोडक्शन इंजिनिअरिंग ओके, म्हणजे त्याला सँडविच इंजिनिअरिंग ही पण ब्रांच तिथं अवेलेबल आहे. त्याच्यानंतर टेक्सटाईल टेक्नॉलॉजी ही पण ब्रांच तिथं अवेलेबल आहे. ओके, मग टोटल 9 ब्रांचेस व्हीजेटीआयमध्ये अवेलेबल आहेत. मग तुम्हाला आता ठरवायचं ना, की तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय. बरं, आता त्या ब्रांचमध्ये जायसाठी आता कट ऑफ एकदा जाणून घेऊया. बरं, या ठिकाणी मी तुम्हाला काय करतोय, की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कॅप राउंड 1 चा कट ऑफ सांगतोय 2025 चा. राउंड 1 चा कट ऑफ आहे हा. हा कधीचा कट ऑफ आहे? 2025 चा कट ऑफ आहे. बरोबर. मग आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा मी तुम्हाला सांगतोय. मग तुम्हाला बाकीच्या ब्रांचेसचा अंदाज तर लागूनच जाईल. बरं, आता कॉम्प्युटरचा इतका आहे. आय-टीचा त्याच्यापेक्षा थोडा कमी जातो. नंतरनं ई-एन-टी-सीचा जातो, इलेक्ट्रॉनिक्सचा असेल, नंतरनं मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, प्रोडक्शन असेल, या पद्धतीने कट ऑफ व्हॅरी करतात. बरं. आता इथं पहा, कट ऑफ समजून कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगतो. इथं कन्सिडर करा जी, ओपन आणि एस दिलंय. बरोबर. याचा अर्थ काय आहे? जी म्हणजे जनरल जे पहिलं लेटर जे असतं, तर ते जनरल आणि लेडीज हे 2 कोटा डिस्प्ले करतं. ओके, इंडिकेट करतं. बरं, इथंच दिलंय ना? बरोबर. हां. जी सॉरी एल, ओपन, येस. बरं. पहिलं लेटर लेडीज आहे की जनरलची सीट आहे हे डिस्प्ले करतं. त्याच्यानंतरनं नेक्स्ट येते ती कॅटेगरी येते. आता इथं ओपन कॅटेगरी आहे. त्याच पद्धतीने इथं पहा. इथं एस-सी-बी-सी कॅटेगरी आहे. इथं एस-टी कॅटेगरी आहे. ओके. आणि त्याच्यानंतर लास्टचं लेटर काय डिस्प्ले करतं? तर स्टेट लेव्हल सीट आहे का युनिव्हर्सिटी लेव्हल, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी या प्रकारे असतात. आता ऑटोनॉमस कॉलेज आहे म्हणजे इथं सगळ्या ज्या सीट्स असणार आहेत, तर ह्या स्टेट लेव्हल सीट असणार आहेत. मग आता तुम्ही कन्सिडर करा, की जनरल ओपन स्टेट लेव्हल सीट कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी राउंड 1 चा जो कट ऑफ आहे,
तो 99.95 आणि आय गेस हा सी पेक्षा सुद्धा जास्त आहे. बरोबर. कारण आणि त्याची रँक किती होती? तर 103 रँक होते. मग तुम्हाला जर ओपन कॅटेगरी मधलं तुम्ही असाल, तुम्हाला व्ही-जे-टी-आयमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे असेल, तर एवढे पर्सेंटाइल तुम्हाला हे मिळवावेच लागतील. त्याच्यानंतर आपण बाकीच्या कॅटेगरीचा पाहू इथं. एस-सी कॅटेगरीचा किती आहे? तर 98.98. त्याच्यानंतर एस-टीसाठी 97.45, व्ही-जेसाठी 99.26, एन-टी-1 99.62, एन-टी-2 99.39. ओके. आणि हे नंबर्स तुम्हाला दिसतात, तर हे काय आहे? तुमचा रँक. ओके. त्याच्यानंतरनं एन-टी-3 कॅटेगरीसाठी 99.74, ओ-बी-सी कॅटेगरीसाठी आता गर्ल्स ओ-बी-सी हां. तर यासाठी 99.81, त्याच्यानंतर गर्ल्स एस-सी-बी-सी 99.75, त्याच्यानंतर लेडीज ओके जनरल सॉरी इथं जनरल. लेडीज ओपन 99.95, त्याच्यानंतरनं लेडीज एस-सी 99.18 या पद्धतीने कट ऑफ आहेत. आता इथं पहा काही स्पेशल रिझर्व्हेशन्स आहेत. पी-डब्ल्यू-डी ओपनसाठी कट ऑफ आहे 99.47, पी-डब्ल्यू-डी ओ-बी-सीसाठी कट ऑफ आहे 99.30, डिफेन्स कोटा जो असतो, ओके. तर त्याचा कट ऑफ काय आहे 99.89, डिफेन्स ओ-बी-सी साठी कट ऑफ आहे 99.99. ओके. त्याच्यानंतर टी-एफ-डब्ल्यू-एस ट्युशन फी वेव्हिअर स्कीम याच्यासाठी कट ऑफ किती आहे तर 99.94. ओके. आता या स्कीम मधनं जर तुमचं ऍडमिशन झालं, तर तुम्हाला काय होतं जी कॉलेजची ट्युशन फी असते, तर ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी याबद्दल आपण माहिती पाहणार आहेत. याच व्हिडिओमध्ये पाहणार आहेत, बरोबर. तर याच्यामधनं जर ऍडमिशन झालं, तर तुमची ट्युशन फी ही जी असते, तर ती 0 असते. बरं. त्याच्यानंतरनं काय पी-डब्ल्यू-डी ओ-बी-सी ओके. याचा कट ऑफ किती आहे 99.9 ते 95.99. तर तुम्ही या पद्धतीने पाहू शकता. ऑर्फन म्हणजे अनाथ यांचा कट ऑफ किती आहे 99.24. ई-डब्ल्यू-एसचा कट ऑफ किती आहे 99.69 या पद्धतीने कट ऑफ तुम्ही रेफर करू शकता. तर हा कट ऑफ होता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा राउंड 1 साठी व्ही-जे-टी-आय मुंबई या कॉलेजचा, बरोबर. आता राउंड 1 चा आपण पाहिला, राउंड 2 चा, राउंड 3 चा हा कट ऑफ व्हॅरी होतो. त्या कॉलेजच्या जागेनुसार तो व्हॅरी होतो. बरं, आता आपण पाहूया, की कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तुम्हाला फीज किती लागणार आहे, बरोबर. आता हा चार्ट जर तुम्ही पाहिला, तिथं थोडेसे तुम्ही काय होणार, कन्फ्यूज होणार. पण आता कन्फ्यूज होऊ नका. हा चार्ट मी तुम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करतो. हा अर्धा चार्ट मी इथं घेतलाय आणि अर्धा चार्ट इथं घेतलाय. या चार्टवर तुम्हाला टोटल फीज समजणार आहे. पण आता फीजचं जे डिस्ट्रिब्युशन असतं, ते मी तुम्हाला सांगतो. इथं पहा ट्युशन फी दिसते. ओके. डेव्हलपमेंट फी दिसते. ऑथर फी जी असेल, एक्झाम फी असेल, डिपॉझिट असेल, त्याच्यानंतर स्टुडंट इन्शुरन्स असेल, त्याच्यानंतर अॅल्युमिनी असोसिएशन फी तुम्हाला दिसते, मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला दिसते. तर या सर्व फीमध्ये व्हेरिएंट्स असतात किंवा या सर्व मिळून काय होतं, आपली टोटल फी ही तयार होते. बरं, आता आपण डायरेक्टली कुठं लक्ष देऊया? या चार्टवर. बरं, इथं आता तुम्हाला दिसतंय. ओपन किंवा स्पॉटमधनं जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल, तर तुमच्यासाठी फीज किती लागणार आहे? तर 86,000. ओके. ₹86,176 तुम्हाला फीज लागणार आहे. त्याच्यानंतर आता रिझर्व्ड कॅटेगरी. रिझर्व्डमध्ये काय? एस-सी, एस-टी किंवा पी-डब्ल्यू-डी. त्याच्यानंतरनं एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीसाठी फीज आहे ₹5,316 ते ₹26. त्याच्यानंतरनं ओ-बी-सी, एस-बी-सी, व्ही-जे-एन-टी तर फक्त काय पाहिजे? अॅन्युअल इन्कम हे 1.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे. तर यांच्यासाठी फीज किती आहे? 45,000. ओके. त्याच्यानंतर ओ-बी-सी, व्ही-जे अॅन्युअल इन्कम ज्यांचं 1.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी फीज किती आहे? 71,000. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एस, ओके, आर-सी-एस-एम-एस, त्याच्यानंतर एस-सी-बी-सी यांच्यासाठी फीज किती आहे? तर 78,000 फीज आहे. तर या पद्धतीने आता इथं पहा गर्ल्सचा कोटा पण आहे. ओके, ई-डब्ल्यू-एस असेल, एस-सी-बी-सी असेल, ओ-बी-सी असेल. ओन्ली फॉर गर्ल्स अॅन्युअल इन्कम ज्यांचं 8 लाखांपेक्षा कमी आहे, तर त्यांच्यासाठी 71,000. या पद्धतीने आता हे पहा टी-एफ-डब्ल्यू-एस किंवा मायनॉरिटीमधून जर तुम्ही ॲडमिशन घेताय, हे पहा टी-एफ-डब्ल्यू-एस मधनं जर तुम्ही ॲडमिशन घेताय, तर या ठिकाणी पहा जसं मी म्हटलं तुम्हाला, की ट्युशन फी तुमची किती असणार आहे? 0 असणार आहे. त्याच्यानंतर जे-के मायग्रेट स्टुडंट्स, ओके. त्याच्यानंतर चिल्ड्रन ऑफ गल्फ कंट्रीज यांची फीज तुम्हाला इथे दिसते. तर या पद्धतीने तुम्ही हे फी स्ट्रक्चर अझ्युम करू शकता. मग आता मला कमेंटमध्ये सांगा, की तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती फीज लागेल. मग तेव्हा मी अझ्युम करतो तुम्हाला, की हा व्हिडिओ किंवा ही स्लाईड तुम्हाला समजली. मग तुम्हाला समजलं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे. बरं. त्याच्यानंतर आपण पाहूया महत्त्वाचं म्हणजे प्लेसमेंट रेकॉर्ड. ज्याच्यासाठी आपण इंजिनिअरिंग करणार आहे. आपलं गोल काय इंजिनिअरिंग नंतर एक चांगली प्लेसमेंट लागावी आपल्याला, बरोबर? मग ते प्लेसमेंट रेकॉर्ड पाहूया. आता व्ही-जे-टी-आयच्या वेबसाईटवर जर तुम्ही पाहिला आणि हा सर्व डाटा जो आहे, तर तो मी ऑफिशियल वेबसाईट व्ही-जे-टी-आय कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेला आहे. आता तिथं जर तुम्ही पाहिलं, तर लास्ट म्हणजे ज्यांनी अपडेट केलंय 2022-23च प्लेसमेंट रेकॉर्ड आपल्याला मिळतं तिथं, बरोबर? आता ते पण आपण पाहूया. बरं, आता बी-टेक सिव्हिलसाठी टोटल 80 मुलांनी एनरोल केलं होतं. त्यापैकी 59 मुलं प्लेस झाली. आता सिव्हिलचं पर्सेंटेज हे थोडंसं कमीच असतं कंपॅरेटिव्हली. टोटल 74% प्लेसमेंट झाली. हायेस्ट जे पॅकेज गेलं सिव्हिलचं
तर ते होतं 13,40,000 आणि त्याच्यानंतर ॲव्हरेज जे पॅकेज गेलं तर ते होतं ₹7,00,000 पर ॲनम. बरोबर. आता ठीक आहे. आता कॉम्प्युटरचं पहा तुम्ही. कॉम्प्युटरमध्ये काय तर 90 मुलांनी एनरोल केलं. ओके. 90 मुलांपैकी किती? तर टोटल 83 लोकं प्लेस झाले. 83 लोकं प्लेस झाले. त्याच्यानंतर प्लेसमेंटचं पर्सेंटेज हे 92. त्याच्यानंतर हायेस्ट पॅकेज 44,00,000चं 44.14 लाखाचं हायेस्ट पॅकेज आहे. आणि ॲव्हरेज सीटीसी जर आपण पकडला 18,00,000चा ॲव्हरेज सीटीसी आहे. ओके. आता या पद्धतीने बाकीच्या ब्रांचचं पण तुम्ही पाहून घ्या. इथं इलेक्ट्रिकलचं पण आहे, इलेक्ट्रॉनिक्सचं पण आहे, ई-एन-टी-सीचं आहे. आय-टीचं पण आहे, मेकॅनिकलचं आहे, प्रोडक्शन इंजिनिअरिंगचं आहे, टेक्सटाईल इंजिनिअरिंगचं सुद्धा आहे. या पद्धतीने 22-23चं हे प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. त्याचबरोबर हे पहा, इथं 21-22चं पण प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. आता 21-22चं आपण कॉम्प्युटरचं पाहूया. कॉम्प्युटरचं व्ही-जे-टी-आय कॉलेजचं 21चं प्लेसमेंट 21-22 या शैक्षणिक वर्षाचं प्लेसमेंट 100% होतं. म्हणजे काय 73 लोकांनी तिथं एनरोल केलं आणि 73च्या 73 ही मुलं तिथं प्लेस झाली. म्हणजे प्लेसमेंट 100% होतं. ॲव्हरेज सीटीसी ही ₹16.50 लाख एवढी ॲव्हरेज सीटीसी म्हणजे ॲव्हरेज पॅकेज होतं. बाकीच्या ब्रांचेसचं पण तुम्ही इथं पाहू शकता या पद्धतीने. आता हे 2020-21चं पण प्लेसमेंट रेकॉर्ड सेम त्याच पद्धतीने आहे. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हे डाटा थोडासा एक व्यवस्थित पहा. 2000 किती? हां, 20-21 साली कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं 76 मुलांनी एनरोल केलंय आणि 76 पैकी 76 मुलं सुद्धा प्लेस झाली आहेत. म्हणजे व्ही-जे-टी-आयचं प्लेसमेंट रेकॉर्ड हे खूप चांगलं आहे. बरोबर? 100% प्लेसमेंट आहे. 10,00,000चं तिथं काय ॲव्हरेज सीटीसी आहे. ओके. मग तुम्हाला समजलं व्ही-जे-टी-आयचं प्लेसमेंट किती भारी आहे. बरोबर. आता कंपनीज पाहूया आपण, की नक्की कोणत्या कंपनीज आहेत, की ज्या व्ही-जे-टी-आयला काय करतात, व्हिजिट करतात. तर सगळ्यात पहिले पहा डिओलाइट कंपनी आहे. तुम्ही बऱ्याचशा जणांनी या कंपनीमधील ऐकले असतील. बरोबर. त्याच्यानंतर काय इन्फोसिस वगैरे तुम्हाला दिसतंय, सॅप वगैरे दिसतंय, गोल्डमॅन सॅक्स आहे. त्याच्यानंतर काय जे-पी मॉर्गन सगळ्यात फेमस जे-पी मॉर्गन पण इथं आहे. विप्रो आहे. त्याच्यानंतर आर-बी-एल बँक आहे. याहू जपान सुद्धा इथं आहे. Microsoft पण इथं आहे. महत्त्वाचं म्हणजे Google, Amazon यासारख्या कंपन्या सुद्धा इथं व्हिजिट करतायत. त्याचबरोबर अजून पण आहे. ते पहा अराउंड 300 प्लस कंपनीज या व्ही-जे-टी-आयचं कॅम्पस प्लेसमेंटसाठी किंवा इंटर्नशिपसाठी काय करतात, व्हिजिट करतात पर इयर. बरोबर. त्याच्यानंतर Dell आहे, Samsung आहे, IBM आहे, Cisco आहे, Tata आहे. त्याच्यानंतर Siemens आहे, Oracle आहे, Airtel आहे, NVIDIA आहे. मारुती सुझुकी, बजाज, जे-सी-बी, टी-व्ही-एस, महिंद्रा, फोर्स, सिएट, लिअर, एल-एन-टी, टी-सी-एस, एफ-सी-एच, जे-एस-डब्ल्यू स्टील, पॅनासॉनिक, त्याच्यानंतर ब्लू स्टार, गोदरेज यासारख्या नामांकित कंपन्या हे व्ही-जे-टी-आयचं कॅम्पस व्हिजिट करतात. बरोबर. त्याच्यानंतर अजून काय आपण जर पाहिलं इथं समजा ओळखीची कंपनी Amdocs आहे. Amdocs नंतर जर अजून आपण पाहिलं ओके. तर भरपूर साऱ्या कंपनीज आहेत. एम-फॅसिस कंपनी आहे. बरोबर. तर यासारख्या कंपनीज इथं व्हिजिट करताना आपलं टार्गेट असणार झेड-एस असोसिएट्स खूप चांगलं पॅकेज देते. ही पण कंपनी इथं व्हिजिट करते. त्याच्यानंतर कोटक सिक्युरिटीज आहे, एच-एस-बी-सी आहे, सिटी बँक आहे, बी-एन-वाय कंपनी आहे, आय-सी-आय-सी-आय बँक आहे. ओके. कॅपजेमिनी आहे, यू-बी-एस टेक्नॉलॉजीज आहे, Accenture आहे, एन-एस-सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज पण इथं व्हिजिट करतो. ओके. त्याच्यानंतरनं जर आपण पाहिलं तर गरवारे टेक्निकल त्याच्यानंतर भरपूर साऱ्या कंपनीज या व्हिजिट करतात. बरोबर. मग आता तुम्ही कॉलेजबद्दल सर्व जाणून घेतलंय. काय जाणून घेतलंय? फीज किती असते? कट ऑफ किती असतो? ब्रांच कोणती असणार आहे? त्याचबरोबर आपल्याला पॅकेज कितीचं लागू शकतं किंवा इथून मागे किती स्टुडंटला पॅकेज मिळालेलं आहे? प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे? कोणत्या कंपनीज व्हिजिट करतात? मग आता फायनल कन्क्लुजन मध्ये तुम्हाला काय सांगतो? कॉलेज तर खूप एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. ड्रीम कॉलेज आहे. मुंबई विभागातील जे समजा मुलं आहेत, तर त्यांचा सी पेक्षा व्ही जास्त प्रेफरन्स असतो. बरोबर आहे. सी पण खूप एक्स्ट्राऑर्डिनरी कॉलेज आहे. म्हणजे जेवढे कॉलेज आतापर्यंत आपण कव्हर केले, 3च कॉलेज कव्हर केले. सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टी आणि व्ही तर तिन्ही कॉलेज खूप चांगले आहेत. पण यांच्यात जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 99 प्लस पर्सेंटाइल तरी पाहिजे. आता ठीक आहे, कॅटेगरी वगैरेचा विचार नको करायला. आपण एव्हरेज थोडंसं पकडूया. 99 प्लस पर्सेंटाइल सुद्धा याच्यामध्ये पाहिजेत. मग आता एवढे पर्सेंटाइल जर आणायचे असतील, तर सी-ई-टीमध्ये अभ्यास करणं पण गरजेचं आहे. मग अभ्यास करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक सोल्युशन फाइंड केलंय. ते म्हणजे काय? तर मेंटरशिप प्रोग्राम. ओके, मेंटरशिप प्रोग्राम. बरं याच्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर मी तुम्हाला नंबर देतो इथं. तर 8767844774 हा माझा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करू शकता. त्याचबरोबर 80 87 31 80 64 हा देखील नंबर आहे. याच्यावर पण तुम्ही एनी टाईम कॉल करून या मेंटरशिप प्रोग्रामबद्दल विचारू शकता किंवा तुमच्या मनात काहीही डाऊट असेल, एक्झाम फॉर्मबद्दल असो, काउन्सिलिंगबद्दल असो, कोणत्याही क्षेत्रात अभ्यासाबद्दल असो, कोणताही जरी डाऊट असेल, तर तुम्ही आम्हाला नक्की विचारा.
विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर व्हिडिओमध्ये काही जर सजेशन्स वगैरे तुम्हाला जर द्यायचे असतील, ओके किंवा ॲप्रिसिएशन द्यायचं असेल, तर खाली कमेंट करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही समजू द्या, की ड्रीम कॉलेज कशा पद्धतीने प्लेसमेंट ऑफर करतं. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर जर नवीन असाल, पहिल्या वेळेस जर व्हिडिओ पाहत असाल आपल्या चॅनलवरचा, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिकसोबत.